सध्या सोशल मीडियावर अभिजित दिपके यांनी जे एक कॉक्रोच जनता पार्टी उघडली आणि त्या पार्टीचे पाहत बघता बघता लाखो करोडो फॉलोअर्स आलेले आहेत. मी त्यांच्या गावी आहे आणि त्यांच्या गावी आपण पाहू शकता की ते महिला आहेत आणि नागरिक आहेत. एक आपल्या गावातला तरुण जेव्हा कुठेतरी बाहेर देशात जातो आणि देशाचं नाव कुठेतरी आपल्या गावाचं एका खेड्यागावाचं नाव कुठेतरी उंच शिखरावर नेतो आणि त्यांच्यामुळे आनंद काय असतो हे आपण पाहू शकता. माझ्यासोबत काही युवा पिढी तरुण आहेत. दादा, काय एक भावना आहे तुमच्या? आमची भावना उत्तम आहे सर, कारण की आम्ही आता जस्ट चेक केलं तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर आमचं जे ट्विटरचं अकाउंट होतं कॉक्रोच जनता पार्टी ते बॅन केलेलं आहे सरकारने. तर मी एकच सांगू शकतो की सरकार भीते का? सरकारला हा माझा प्रश्न आहे आणि निश्चितच सरकार भीत आहे. त्यांना नेपाळसारखी परिस्थिती या भारतात बघायची असेल तर ते भीत आहे सर. आम्हाला नेमकं तुमच्या गावाचा पाठिंबा आहे का? आणि एवढी त्याला फॉलोअर्स मिळत आहेत, एवढं त्यांना चाहते आहे तुम्ही, नेमकं एक गावकरी म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार का? निश्चितच राहणार आम्ही, कारण की हा माझा भाऊ आहे आणि निश्चितच आम्ही सगळं पाठबळ आम्ही त्याच्या पाठीमागे राहणार आहोत. राजकीय पाठिंबा असो तो कोणताही पाठिंबा असो, आम्ही त्याच्या पाठीमागे सदैव राहणार आहोत. नक्कीच आपण पाहतो की दिपके नावाचा युवक आहे, त्यांच्या गावात आपण त्यांच्या गावातले जे तरुण पिढी आहेत, महिला आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहेत. आपल्यासोबत अजून एक युवक आहे, सांगाल तुम्ही? काय सर की आता CGI गवई सूर्यकांत साहेबांनी सांगितलं की इथला भारतीय युवक हा झुरळ आहे. झुरळाच्या भाषेत त्यांनी टिप्पणी केली. तेच आमच्या अभिजित दिपके नावाच्या संत पिंपरी येथील भूमिपुत्रानं त्यांनी जशास तसे त्यांच्या तोंडावर उत्तर मारले की झुरळ हा फक्त भारताचा किडा नसून ते एक या युवकांमध्ये प्रसारित करून कॉक्रोच जनता पार्टी ही निर्माण केली आणि पूर्ण भारत देशाभर आज बघता बघता 3-4 दिवसातच 14 ते 15 मिलियन फॉलोअर्स झाले. हे जर कुणा पार्टीचे याच्या आधी झाले नव्हते. हे हायस्ट रेकॉर्ड आहे. आणि बीजेपीचे जर पाहता आले तर 8 मिलियन का काहीतरी असतील. 14 वर्षात इतके फॉलोअर्स झाले आणि 5 दिवसात कॉक्रोच जनता पार्टीचे फक्त 14 मिलियनच्या पुढे गेलेले आहेत. आणि या भाषेत याच्यातून एकच सांगणार की अभिजित दिपके यांनी पुढचा मार्ग स्वीकारला पाहिजे राजकीय पाठबळाचा, कारण की त्याचं बघितलं असेल तर ट्विटर अकाउंट हे हॅक झालेलं आहे. एक्सपोस्ट हे सुद्धा हॅक करण्यात आलेले आहे आणि इंस्टाग्रामचे जवळपास 250 ते 300 मेसेजेस आले आहेत हॅकचे. ते जर इथल्या प्रस्थापित नेत्यांना त्यांची भीती वाटायला लागली आहे, इथला युवक जागा झाला तर त्यांचं काही खैर नाही, कारण की परिस्थिती फार दिसत आहे त्यांच्या समोर. इथला युवक ही परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. जवळपास नक्कीच आपण पाहिलंय अभिजित दिपके यांनी जे कॉक्रोच जनता पार्टी काढलेली आहे त्यांचा आमचा फुल पाठिंबा आहे आणि त्यांनी जर राजकारणात उतरलं तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू असं सुद्धा सांगितलं. आपल्यासोबत एक युवा आहे. भैया, काय आपल्या गावातला एक तरुण एवढा मोठा पार्टी काढली, आज मोठे त्याचे फॉलोअर झाले, काय तुझ्या भावना आहेत? मी खूप खुश आहे की माझे जे मामा आहेत ते एक अशा मोठ्या पदावरती गेलेले आहेत. मी खूप खुश आहे आणि मी फक्त त्यांना एवढं सांगणार की तुम्ही असेच पुढे जात जा आणि मागं वळून कधी बघू नका आणि असंच करा. नक्कीच पाहिलं की आपण लहान मुलं असो, मोठे माणसं असो, जे इथले जे गावाचे भूमिपुत्र आहेत दिपके त्यांच्या मागे राहण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. अजून आपल्यासोबत एक युवा मित्र आहे. भैया, काय गावातला तरुणाने आज एक पार्टी काढली, तुम्ही त्यांच्या मागे राहणार का? राजकारणात उतरण्यासाठी तुम्ही सहकार्य करणार का? आम्ही तर राहूच, आम्ही तो एक भूमिपुत्र असल्यामुळे राहू, पण जेवढे अंधभक्त आहेत त्यांनीही त्याच्या पाठीमागे राहावं. कारण जे सूर्यकांत साहेबांनी जे वक्तव्य केलं, कारण ते अभिजितसाठी आणि दलित किंवा कोणत्याही जाती याच्यासाठी नाही, सर्व युवा पिढी. कारण तुम्ही बघताय सर, आज इतके तरुण पिढी इतके शिकलेले असून इतके मागे राहिलेले आहेत. कारण या 14 वर्षामध्ये काय हाल होत आहेत, किती नोकऱ्या लागायल्यात, प्रत्येकाचे मुलं कोणत्या पदावर चाललेत काय नाही हे सांगलेत. नीटच्या परीक्षा असो, 14-14, 15-15 लाख रुपये लावून लेकराच्या मुलांना MBBS साठी पालकांनी पाठवलेले आहेत. तर त्या पालकांनाही विनंती आहे की जे नीटमध्ये आता घोटाळा झालेला आहे त्यांनीही अभिजित दिपके यांना पाठिंबा द्यावा. ज्यांचे मुलं आहेत जे आता शिक्षण शिकत आहेत त्यांनीही अभिजित दिपकेंना पाठिंबा द्यावा. आम्ही एक आमचा भूमिपुत्र, आमचा गावचा आणि आमचा भाऊ असल्यामुळे आम्ही तर देऊच, पण जेवढे अंधभक्त आहेत त्यांना थोडी तरी शरम वाटावी आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा देऊन आपले लेकरं इथून पुढे कसे घडतील, या शिक्षणामध्ये कसे उतरतील, नोकरीला कोणत्या पदावर जातील, हा एक त्यांना एक प्रश्न पडलेला असेल आणि त्यांनी निश्चित अभिजित दिपकेचा विचार करावा. नक्कीच आपण पाहत आहे की अभिजित दिपके त्यांनी जी कॉक्रोच जनता पार्टी काढली त्या पार्टीसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा असेल आणि एक उच्च शिक्षित
त्यांना कुठेतरी जे शिक्षित युवकाला जर यांना जर असं सांगत असाल झुरळत, तर त्यांना कुठेतरी आम्ही निषेध म्हणून त्यांना व्यक्त करतो. आपल्यासोबत अजून महिला आहेत. ताई, तुमच्या गावातला जे एक युवा तरुण आहेत, असताना एक पार्टी खोलली, त्या पार्टीचं नाव काय आहे? हा कॉक्रोच पार्टी आहे. कारण मुलांना जे जण जे बोललेले आहेत ना की कॉक्रोच म्हणून हे जेवढे बी तरुण मुलं आहेत त्यांना त्याचा राग आलेला आहे की कॉक्रोच पार्टी त्यांनी काढलेली आहे आणि झुरळ म्हटलेले आहे म्हणून त्यांना खूप राग, म्हणून त्यांनी कॉक्रोच पार्टी काढलेली आहे. नक्कीच आपल्या गावाचा जो दिपके युवक आहे त्यांनी कुठेतरी कॉक्रोच जनता पार्टी काढली. तुम्ही एक गावातल्या महिला, तुमचे त्याच्या मागे राहणार काय? निवडणुकीत त्याला उतरण्यासाठी सहकार्य करणार का? आमचं सर्व गाव, आमच्या जेवढ्या बी महिला आहेत आणि पूर्ण गाव जेवढं आहे तेवढं पण पूर्ण आम्ही त्यांच्या पाठी साथ द्यायला तयार आहेत. नक्कीच आपण बघताय की जे कुठेतरी एका युवकाला जर एक सरन्यायाधीश जर झुरळ मारत असेल, त्यांना कुठेतरी ती भावना दुखावलेली आहे. त्याच्यामुळे आज सगळं गाव अभिजित दिपके यांच्या पाठीमागे आहे. त्यांनी जे कॉक्रोच जनता पार्टी काढली, नक्कीच ही कॉक्रोच जनता पार्टी कुठेतरी आज राजकारणात उतरेल आणि त्यांचा कुठेतरी यश मिळेल असं सुद्धा सांगितलं जाते. अजून आपल्यासोबत एक ताई आहे. ताई, आज गावातला तरुणांनी जी पार्टी काढली, नेमकं काय भावना आहेत आणि तुम्ही त्यांच्या मागे राहणार का? हो, नक्कीच. माझा तर 100% सपोर्ट आहे. माझाच नाही, माझ्या पूर्ण फॅमिलीचाही त्याला 100% सपोर्ट आहे. आणि हा जो शब्द केलेला आहे सरन्यायाधीशांनी, तर त्याच्यासाठी तर माझा पूर्ण निषेधच आहे त्यासाठी. आणि माझ्या भावाला पुढील वाटचालीस मी खूप खूप सपोर्ट करते. भावानं एक कॉक्रोच जनता पार्टी काढली. खरंच राजकारणात त्यानं उतरून त्याला कुठंतरी कोणत्या उंच शिखरावर तुम्हाला पाहायचं आहे का? हो, नक्कीच मोठ्या पदावर मला बघायला, लवकरच त्याला बघायला खूप इच्छा होईल. आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा माझ्या. नक्कीच त्यांच्या बहिणी होत्या, त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या काकी आपल्यासोबत आहेत. ताई, आज तुमचा जो मुलगा होता आज एवढा उच्च पदावर गेला आहे, कॉक्रोच जनता पार्टी काढली आणि एक मोठं त्यानं आज नाव कमवलेलं आहे. लाखो लोक त्याचे फॉलोअर झालेले आहेत. नेमकं काय तुमच्या भावना आहेत? आनंद आहे आम्हाला. बस एवढंच बोलते, आनंद आहे, दुसरं काय बोला. नक्कीच आपण बघितलं तर एक आपल्या घरातला कुठेतरी युवा शिक्षक एक उच्च पदावर जातो आणि त्यांचं कुठेतरी नाव होतं. त्याच्यामुळे कुठेतरी एवढंच आम्हाला आनंद असल्यास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे जर आपण बघितलं तर कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे. आपण सध्या हिंगोली जिल्ह्यातील दिपके यांच्या गावी होतो आणि त्यांच्यामुळे त्यांचे लाखो फॉलोअर्स वाढलेले आहेत. आणि एकंदरीत त्यानं जर राजकारणात प्रवेश केला तर आमचं गाव नाही, सगळं जग आम्ही त्यांच्या पाठीमागे लावू आणि आम्ही त्यांचा प्रचार सुद्धा करू आणि त्याला एक उच्च पदावर त्यांना पाहण्याची इच्छा या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.